त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा मी अवमान होईल. बघा खरोखर देवाच्या नावाला आपण मान महिमा देऊया. खरोखर असं सुंदर हे वचन आज देवाने आपल्यासाठी दिलेलं आहे. खरोखर देव चांगला आहे आणि चांगलं करणारा देव. बघा प्रभूचं वचन सांगतं की यास्तव इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे मग समोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो असे माझ्या हातून न घडो, कारण जे माझा आदर करतात त्याचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्याचा मी अवमान करीन. खरोखर बघा एक शमूएलाचा दुसरा अध्याय 30 वचन सांगते परमेश्वराने सर्व काही दिलेलं आहे. परमेश्वराने सर्व काही दिलेलं आहे. मी तुला परमेश्वर म्हणतो मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. बघा आपला खरोखर परमेश्वर इतका चांगला आहे आणि चांगलं करणार आहे. देव म्हणतोय की मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडणार नाही. मी संकट समय मला तुम्ही फक्त हाक मारा, मी त्या समयी तुम्ही हजर आहे सांगितलेलं. बघा स्तोत्र 46 म्हणते की देव म्हणतोय की देव आमचा आश्रय व सामर्थ्य आहे. बघा दावीद राजा म्हणतो की देव आमचा आश्रय आहे, आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करणारा सदा सिद्ध असतो. बघा आपण कोणत्याही अडचणीत असो, कोणते संकट असू दे, आपण देवाला हाक मारायचे आणि देव त्या क्षणी आपल्यापाशी हजर आहे आणि आपली सर्व काही अडचणी अडचणी दूर होणार आहे. देव आपला कसा आहे चांगला आहे. आपल्याला एवढं करूनही प्रभू म्हणतो की तू माझ्यासाठी काय करशील का. बघा परमेश्वरानं आपल्याला काय बोलणार आहे, तू माझ्यासाठी काय करणार. परमेश्वर म्हणतो मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडणार नाही. मग परमेश्वर म्हणतो तू माझ्यासाठी काय करणार आहे. बघा किती सुंदर परमेश्वर. आपण देवाच्या वचनात राहिलो ना, पण देवाला एक आपण शब्द द्यायला लागतो सर्व काही मी तुझ्या काळजी चिंता करणार. देव सुद्धा आपल्याला त्यातून सोडवणार आहे. मग प्रभू म्हणतोय तू माझ्यासाठी काय करणार आहे. बघा तू माझ्या वचनाला जागशील काय. बघा किती सुंदर बोलतो, माझी वचने पाळशील का. परमेश्वर काय म्हणतोय माझ्या वचनात राहशील काय, माझ्या आज्ञेत राहशील काय. बघा सुंदर किती बोललेलं प्रभूचं वचन. तू माझ्या वचनाला जागशील काय, तू माझ्या आज्ञा पाळशील काय म्हणून सांगितलेलं. बघा प्रभू म्हणतोय मी तुझा. बघा किती सुंदर वचन बोललं. शमूएलाचा एक शमूएल तसा दुसरा अध्याय की जे माझा आदर करतात त्याचा मी आदर करेन. परमेश्वर काय म्हणतोय जे माझा आदर करतात त्याचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्याचा मी अवमान करीन सांगितलं. बघा प्रभू म्हणतोय जे माझा मान करतात. बघा परमेश्वर म्हणतोय तू माझा मान राखशील का, कारण मी तुझा मान राखलेला आहे. तू माझ्या आज्ञा पाळशील का, तू माझा मान राखशील का. बघा त्याचा मी मान राखीन सांगितलं. परमेश्वर म्हणतोय मी त्याचा मान राखीन सांगितलं. बघा आपण परमेश्वराचा जगासमोर कसं करतो. बघा प्रेज द लॉर्ड असं नको आहे. परमेश्वर काय म्हणतोय जगासमोर माझा नको आहे आदर करायला, जगासमोर नाही, जगासमोर नाही. बघा परमेश्वर आपला आता आपल्या 40 दिवस झाला. परमेश्वराला तुमच्या आमच्या पापासाठी बघा त्याने स्वतः मरण सोसलेलं आहे. बघा झुंज पुरुषावर एक गाणं आहे दोष नसता दोष लाविला, दोष लाविला त्याच्यावरी. बघा काय दोष आहे परमेश्वराचा, आपल्या प्रभूचा काय दोष आहे. तरी त्याने आपल्या स्वतःच्या पापासाठी, आपल्या तुमच्या आमच्या पापासाठी त्याने स्वतः वधस्तंभ जिंकला. वधस्तंभात त्याला खिळलं गेलं, मारलं गेलं, परंतु तिसऱ्या दिवशी उठला. बघा ती गाणं कसं दोष नसता दोष लाविला, दोष लाविला त्याच्यावरून. काही त्याचा दोष नाही, काही त्याने काय आपल्या त्याच्या आधी काही पाप नव्हतं, तो निष्पाप होता. त्याला देवानं असं दिलं की मरीच्या उदरी त्याला निष्पाप. बघा पवित्र आत्म्याचं गर्भ धारण करून मरीच्या पोटी त्याचा जन्म दिलेला आहे. म्हणून सांगतो की देव म्हणतोय परमेश्वर माझ्या मुलाचा काय दोष आहे, माझ्या मुलाचा काय दोष आहे. तुम्ही पाप करायचं आणि त्याने पाप सोसायचं, हे कोण सांगितलेलं आहे. तुम्ही पाप करायचं मरण त्याने सोसायचं. काय दोष आहे माझ्या पुत्राचा, काय माझ्या मुलाचा दोष आहे. म्हणून त्या गाण्यात सांगितलेलं काय दोष नसता दोष लाविला, दोष लाविला त्याच्यावरी. बघा या जगात असं राहताना देव म्हणतो की माझं जगात करू नका म्हणतोय. प्रेज द लॉर्ड. आपण जगात आहोत का, आपल्याला काय वाटते आपण लोकांना खुश करणार, खुश नाही, देवाला खुश करायचं. आपण काय करायचं
एकांती म्हणजे काय करायचं आहे? एकांती जायचं आहे. एकांती म्हणजे सांगितलेलं आहे की प्रभू म्हणतो की प्रार्थना करताना तुम्ही एकांतित करायचं आहे. मत्ती 6 मध्ये सांगितलेलं आहे बघा. मत्ती 6 मध्ये सांगितलेलं आहे की एकांती जाऊन प्रार्थना करायची आहे. एकांती म्हणजे कशी करायची आहे? तर आपण मत्ती 6 वचन अध्याय उद्या मत्ती याचा 6वा अध्याय. तर प्रभू म्हणतो की एकांती जाऊन माझ्यासाठी प्रार्थना करायची आहे, माझ्याशी बोलायचं आहे. म्हणजे कसं बोलायचं आहे? तर मत्ती 6 मध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका. बघा आपण काय करतोय? जगाला दिसायसाठी प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तसं नको आहे. तुम्ही काय सांगायचं आहे की माझ्यासाठी कशी प्रार्थना करायची आहे? एकांती जायचं आहे. एकांतिकांत जायचं. कुठे? जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका म्हणून सांगितलेलं आहे. आपण ढोंग्यासारखे प्रार्थना करायची नाही. ढोंग्यासाठी प्रार्थना करायची नाही. बघा तुम्हाला एक उदाहरण देतो, सांगतो की देवानं आपल्याला जगात असं पाठवलं. कसं पाठवलं माहिती का जगात? देवानं आपल्याला बघा तुम्ही एक गरुड पक्षी बघितलेला आहे का? गरुड पक्षी किती अंतराळात असतो या? मला सांगा गरुड पक्षी कसा अंतराळात गेला असेल? तो कसा काय हवेत उडला? बघा तो कसा पडतो बघा. तुम्हाला सांगतो ज्या वेळेला तिला लहान पिल्लू जन्मते नाही, लहान पिल्लू होता तेव्हा ते गरुड काय म्हणतो माहिती तिची आहे आणि हा कसा ही करणार? आकाशात कसा उडणार? बघा तेव्हा ती पिल्लू लहान असणार आहे. तो काय करतो माहितीये का? त्याला आपल्या पायात घेतो गरुड घेतो त्या पायाला आपल्या पिल्लाला आणि उंच उंच इतक्या उंच जातो की आपण बघतोय आकाशामध्ये उंच गरुड इतका छोटा 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 किती दिसतो बघा. आणि तो तिची आहे त्या पिल्लाला घेऊन आकाशात इतकी जाते की चिव 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 करत जाते बघा. इतके उंच जाते आणि तिथून तिला पायाला सोडतो बघा. आपल्याला प्रभू काय केले बघा. मी सांगतोय की उंच गेल्यानंतर गरुडाला काय होतंय? त्या पिल्लाला सोडल्याबरोबर काय होतंय? ती पिल्ले काय करतात? ती धडपडतात. त्याला लगेच ते म्हणजे आता आपण बघा कुठल्या संकटात जाऊन आपण प्रार्थना करतो का? आपलं कधी सुटायचं नाही. तसं ती पिल्लू लहान काय करते माहिती आहे का? गरुडाचं जेव्हा त्याला सोडल्यानंतर आकाशातून ती खाली असं येते की चिवचिव, तेव्हा ती फक्त फुटतात त्याला आणि ती काय करते? चिवचिव. त्याला असं की तिला शिकवून चाललं. त्याला शिकवायला लागलं की ह्या जगात कसं राहायचं कसं नाही की राहायसाठी शिकवलं. त्यासाठी ती पक्षी काय करतो? गरुड आपल्या पिल्लाला उचलतो, आकाशात घेऊन जातो आणि सोडतो. पिल्लाला घेतो, आकाशात जातो, त्याला पंप त्यावर तो काय करतो? आकाशात उडायला. आपण म्हणजे गरुड पक्षी इतके उंच कसं काय जातो? तिची आई घेऊन जाते. तसं आपल्या प्रभू येशूने आपल्याला काय केलं? पवित्र शास्त्र दिलेलं आहे. त्या वचनाद्वारे आपल्याला चालायचं आहे. ते वचन असं आहे की आपल्याला उंच भरायची. मी सांगितलेलं होते एकदा आपण पुढे पाऊल टाकलं पवित्र शास्त्राच्या वचनाद्वारे की देव म्हणते मी त्याला कधी सोडणार नाही. बघा मी परमेश्वर म्हणते की मी आणि माझ्या घराने परमेश्वराची सेवा करा. कधी करायचे? तर आपण या क्षेत्रात उतरायला पाहिजे. आपण या सेवेत उतरायला पाहिजे. तो आपलं असं आहे की त्या घराण्याला आज पण काही कमी पडणार नाही. आज पण या घराण्याला कमी पडणार नाही. बघा तेव्हा ते वचन सांगते की जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखे असू नका. कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. बघा इथे सरळ सांगितले की सभास्थानात व चव्हाट्यावर उभा राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. बघा आपण आता सांगितले की जनतेसमोर काय दाखवणार? देवाला फक्त काय पाहिजे? गुप्त ठिकाणी जायचंय. गुप्त सांगितलं ना, आतल्या ठिकाणी जायचंय. कुठे जायचंय? तू जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या आतल्या खोलीत जाऊन सांगितले. आतल्या खोलीत जाऊन सांगितले. आतल्या खोलीत जाऊन दार लावून घे म्हणून सांगितलेलं. दार लावून घे म्हटलेलं. आतल्या खोलीत जायचं आहे आणि दार लावून घे म्हणून सांगितलेलं आहे आणि आपल्या गुप्तवासी पित्याशी प्रार्थना करून सांगितलं. आपल्या गुप्तवासी पित्याशी प्रार्थना कर म्हणून सांगितलेलं आहे. बघा प्रार्थना केल्यानंतर काय होतंय? ते तुला तिचे प्रतिफळ देईल म्हणून सांगितलं. बघा किती देव चांगला आहे. आपण प्रार्थना केली नाही, आपण प्रार्थनेमध्ये मागितलं का नाही, तो आपल्याला प्रतिफळ देणार आहे. कधी? आपण आतल्या खोलीत जायचं आहे. उघड जायचं नाही. आपण जेव्हा तसं नको आहे. देव म्हणतोय आतल्या खोलीत. बघा देवाचं वचन असं ठेवायचं की हृदयात कोरले पाहिजे. हृदयात आपण खरोखर जिवंत देव बापाची येशू ख्रिस्ताची मुलं आहे. ज्याला आपल्या पापासाठी मारले गेलं, खेळलं गेलं, वधस्तंभावर मारलं. किती बघा यहुदी लोकांनी त्याला, शिपाई लोकांनी भाला बसला पोटामध्ये. भाला त्याला जिवंत मारून टाकले. येशू त्याला काही दोष नाही, त्याचा काही दोष नाही. त्याला मारलं. परंतु त्याला सांगितलं की माझ्यासाठी रडू नका, आपल्या मुला बाळासाठी रडा.
बघा किती सुंदर सांगितलेलं आहे. काहीतरी खात्री आहे ती देव आहे. हो ती देव आहे. ती तिसऱ्या दिवशी मी उठणार म्हणून सांगितलेलं आहे. आणि खरोखर सांगायचं म्हणजे आपला पिता येशू ख्रिस्त मरणातून उठवलेला आहे. बघा असा एकमेव देव आपला पिता मरणातून उठलेला आहे. तो जगी दृष्ट्याकडून जगी गोष्टीकडे आपण पाहायचं नाही. आपल्या एकमेव जीवन जीवावरती मरणातून उठलेला आहे. बघ कोण उठलेला आहे का? कोण मरणातून उठलेला? कोणी उठलेला नाही. आपला देव काय केला? प्रभू येशू ख्रिस्त आंधळ्याला डोळे दिलेला आहे, लंगड्याला चालवलेलं आहे. त्याचे शिष्य तर येशूच्या नावामध्ये सगळे उठवलेलं आहे. लंगड्याला नुसतं येशूचे शिष्य असं चालत होते. फक्त येशू तिथे म्हटलं की नुसतं माझ्या नावात उठवा म्हणून सांगितलं. माझ्या नावात प्रार्थना करा, त्यांना घोषणा करायला उठवा. बघा पेत्राने आवाज उठून लंगड्याला नुसतं काय म्हटलेलं? आम्हाला तुमच्याकडे द्यायला काही नाही, तू बसण्याचा रस्ता बरोबर आहे, पण तुला आम्ही द्यायला काहीच नाही म्हणून सांगितलेलं आहे. मग नुसतं काय बोलले पेत्राने येऊन? आपण होय आमच्या गुरुजींनी सांगितलेलं आहे, आमच्या गुरुजींनी सांगितलेलं आहे, प्रभूने सांगितलेलं आहे की माझं नाव घेऊन उठवा, तो उठला जाणार आहे. माझं नाव घेऊन त्याला बोला, त्याला बोलता येणार, त्याला बोलणार. आंधळे बघतील म्हणून सांगितलेलं आहे, लंगडत चालतील म्हणून सांगितलेलं आहे, मरणात नको उठतील म्हणून सांगितलेलं आहे. फक्त माझं नाव घ्या म्हणून सांगितलेलं आहे. झालं काय? पेत्राने येऊन सांगितलं की येशूच्या नावामध्ये उठून म्हणून सांगितलेलं आहे. बघा चर्चच्या पायरीपाशी बसलेला आहे, चर्चच्या गेट जवळ बसलेला आहे. त्याला फक्त एवढं सांगितलेलं की येशूच्या नावामध्ये उठून म्हणून सांगितलेलं आहे. आणि काय झालेलं आहे? तो येशूचं नाव घेतलं उठलेला आहे. बघा आपण सुद्धा अशी लोक आहे, येशूचं नाव घेतलं आपली सगळी काम. येशूचं नाव फक्त घ्यायचं, कुठल्याही कामाचं येशूचं नाव घ्यायचं. येशूच्या नावामध्ये आपण सगळं काय झालेलं काम आपली झाले. तसं त्या गेट जवळ बसलेल्या चर्चच्या गेट जवळ बसलेला पांढरा मनुष्य आहे, त्याला फक्त एवढं म्हटलं की येशूच्या नावामध्ये उठ. की येशूचं नाव घेतल्यानंतर टाणिकेनं उठलेलं आहे. टाणिकेनं उठलेलं आहे. त्याला काय केलेलं आहे? तिथून गेलेलं नाही बाहेर होतं, पवित्र मंदिरामध्ये गेलेलं आहे. बघा पवित्र मंदिरामध्ये गेलेलं आहे. बरोबर मी आपल्याला सांगतो की पवित्र मंदिरामध्ये मी गेलेच पाहिजे. पवित्र मंदिरात गेलं पाहिजे. मंदिरामध्ये आपल्याला देवाला भागायचं आहे. आपल्या ज्या इच्छा, आपल्या इच्छा, आपल्या अंतकरण, आपलं अंतकरण मन शुद्ध करणं, सर्व पापापासून दूर करायचं आहे. आपल्याला त्या मंदिरामध्ये गेलेलं आहे. देवाशी बोलायचं आहे. एकाची पिढीमध्ये जाऊन देवाशी कुणाची आपल्या गुप्त पित्याशी बोलायचं आहे आपण. बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या पुढं ब्रदर, आपल्या पुढं एक मनुष्य उभारलाय. तो कसा मनुष्य उभारलाय? दोन शिंग. बघूया आपण जिवंत बाप येशू ख्रिस्ताची मुलं आहे. आपल्या पुढं दोन शिंगवाला माणूस उभारलाय, त्याला 4 हात आहे आणि पुढे उभारलाय. आणि तो मनुष्य काय म्हणतो माहिती का? मला नमन कर. आपण करणार आहे नमन? बघा परत एकदा लक्षात द्या, आपण नमन करणार आहे. बघा आता आपण तयारी केली. बघा बघा मी तुम्हाला प्रश्न काय विचारला? नमन. तो मनुष्य म्हटलं की मला नमन करा. आपण नमन करायला. मग मला आता सांगा ब्रदर, आपण पाप केलं म्हणजे काय केलं? सांग. आपल्या हातून पाप केलं म्हणजे काय झालं? म्हणजे त्याला नमन केलं. सैतानाला आपण नमन केलं. सैतानाला आपण नमन केलं. पाप करणं म्हणजे सैतानाला नमन आहे. मग पाप आपण करायचं का नाही? करायचं नाही. पाप आपण करायचं नाही. हृदयावर कोरून ठेवायचं आपल्या देवाचं वचन. माझा येशू मला प्रिय फार. ज्या गोष्टी आपण मागणार आहे ते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागायचं आहे. माझा येशू साधा सुद्धा नाही. बघा असा दावीद राजा, असा पापी दावीद राजा, त्याला राजगादीवर येऊन बसवलं कारण त्यानं सगळं पाप धुवून टाकलं. देवाला असं स्वीकारलं की त्यानं सगळं पाप पुसून टाकलं आणि त्याने देवाला स्वीकारलं. देवाने त्याला काय केलं? दावीद राजा गादीवर येऊन बसवलं त्याला. बघा असं आपण या पापापासून दूर राहायचं. देव आपला चांगला आहे. बघा प्रत्येक गोष्टीपासून, प्रत्येक घाणेरड्या वस्तूपासून, घाणेरड्या लोभापासून आपण लांब थांबलं पाहिजे. आणि पापमुक्त करणारा आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि खरोखर आता येत्या काळामध्ये जे पुनरुत्थान होणार आहे, गुड फ्रायडे होणार आहे, गुड फ्रायडे नंतर आपलं पुनरुत्थान होणार आहे, त्यावेळी आपलं येशू ख्रिस्त उठणार आहे. ते कोणासाठी? पापासाठी. म्हणजे पाप करायचं नाही. बघा मी परत एकदा सांगतो की ते शिंग आलेल्या माणसाला तो म्हटला की मला नमन कर. आपण म्हणणार नाही. मग पाप केलं म्हणजे त्याला नमनच केलं नाही आपण. मग आपण पाप करायचं नाही. मग आपण सैतानाच्या आहारी गेलो. सैतानाच्या आहारी गेलो नाही. म्हणजे पापापासून मुक्त झालं. कारण आपला राजा येशू ख्रिस्त राजा वैभवाने येणार आहे. वैभवाने येणार आहे. जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे वीज चमकणार आहे
पूर्वेकडून पश्चिमेकडे मी चमकणार, चक 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 असा आवाज होणार आहे. आपण आपल्या येशूकडे कसा येणार, ही गोष्ट आपल्याला कळणार आहे, संकेत देणार आहे. कसं आपला प्रभू येशू कसं येणार आहे. रथात बसून घोडे अधिक तेवढी उड्या मारत येणार आहे. पवित्र शास्त्र सांगते की जिथे दोघे किंवा तिघे आहेत तिथे माझं वचन आहे. तुम्ही आज हजर आहे. खरोखर परमेश्वर आज आपल्या प्रार्थनेमध्ये हजर आहे. खरोखर आपला परमेश्वर आज आपल्या प्रार्थनेमध्ये हजर आहे. बघा तुम्हाला जाता जाता सांगतोय, खरोखर देव चांगलं चांगलं करणार आहे, संकट काळी मदत करणार आहे. बघा देव संकट काळी मदत करणार आहे. आपलं वचन आहे. बघा एक मनुष्य एका टपरीत पान खायला जातोय आणि पान खातोय, टपरीवर पान खातोय आणि टपरी खाली एक मनुष्य बसणार असते भीक मागत. ते काय करते, पान खातोय आणि जाताना 2 रुपये देऊन ते कामावर जातो. रोज काय करतोय, पान खातोय, त्या मनुष्याला 2 रुपये देतोय आणि जातो. ते भिकारी बसलेला असतो. एक दिवस असं होतोय, थोडा कालांतराने एक दिवस असं होतं की जो 2 रुपये टाकणार आहे ना, तिची बायको आजारी काय कालांतराने पडल्यानंतर दवाखान्यात आणली आणि तिच्यावर असा उपचार होईना की काय करायचं की डॉक्टरला बी समजा की ती बरी होईल, तिचे उपाय कुठलं करायचं ती समजा. बघा डॉक्टरने सांगितलं की असं एवढ्याला खर्च नाही, खर्च हा तर 2 रुपयाचं पान खाणारा, 5 रुपयाचं पान खाऊन 2 रुपये टाकून कामावर जाणारा मनुष्य पगार किती थोडका. बायकोला दवाखान्यात केलेला नाही, घरी तर कशी होणार, काळजी. थोडा कालांतराने दिवसात काय होतंय, तू भिकारी माणूस त्या पानपट्टीवाल्याला विचारतोय, तू रोज पान खाणारा माणूस येत नाही आज पान खायला, रोज पान खाऊन मला 2 रुपये टाकणार आज येणार माणूस. तर तो पानपट्टीवाला सांगतो की तुझी बायको आरती काय, दवाखान्यात आरती काय, ज्या ती सिरियस आहे त्याच्यामध्ये पैसे नाही, त्याच्यात पैसे किंवा आपलं संकट काही मदत करणार आपल्या अडचणीच्या ठिकाणी मदत करणार आहे. बघा म्हणतो की त्याला पैसे नाही, तुझी बायको सिरियस आहे, त्याला पैसे नाही. बघा तो जो भिकारी 2 रुपये टाकणार त्याला इतकं कळवळ आला त्याला, खरोखर त्याला अंतकरण लागलं, तो त्याला अंतकरण भरून आलं. तो जो मनुष्य त्याला पान खात्याला तो सर्व ठिकाणी फिरायला लागला. कसा फिरायला लागला, कोण मला मदत करणार नाही का, कोण मला मदत करणार, कोणी मदत करणार नाही, कोणी मदत करणार. बघा ज्या वेळेला दवाखान्यात तो पाऊल टाकला मदत करणार म्हणून तो नर्वस चेहऱ्याने गेला, तर त्याचं काउंटरला सिस्टरने सांगितलं की तुमच्या बायकोचं ऑपरेशन झालेलं आहे, पैशाची व्यवस्था झालेली आहे, ऑपरेशन झालेलं आहे, बायको शुद्ध होईल थोड्या वेळा. तर तू चकित होतोय की अरे म्हणतो माझं पैसे भरलं कोणी 1,00,000-2 लाख, माझं पैसे भरलं कोणी 2 लाख 2 लाख, माझ्याकडे पैसे नाही, माझी बायको आता ही जाणार, माझे पैसे नाही, भरलं कोणी. सिस्टर सांगते तुमचे पैसे नाही म्हणजे बघा त्या कोपऱ्यामध्ये जो मनुष्य बसलेला नाही त्याने तुमचे पैसे भरले, त्या कोपऱ्यामध्ये मनुष्य बसलेला नाही त्याने तुमचे पैसे भरले. काय सांगतो तू काय केला, तू माणसाकडे जातो, तू मनुष्य होता तो एका कोपऱ्यामध्ये असं बसलेला, कोपऱ्यामध्ये असं बसलेला भिकारी, तो गेला आणि त्या मनुष्याला उचलला, बघितला हात लावला, तो बघतो तो मनुष्य असा बघितला, तिनं आश्चर्य केलं, त्याने असं त्याला उचलला, त्याला पहिला मिठी मारला. बघा पहिला आपला देव काय करतो माहिती ना, आपल्याला पहिला मिठी मारतो, पवित्र शास्त्रात कळवळा मिठी मारलेलं देवा आपल्या प्रत्येक व्यक्तीला, ज्या ज्या आजारातून ज्या संकटातून त्याला बाहेर काढलेले प्रभू आपण मिठी मारलेलं त्याला कळवळा. पहिला त्या मनुष्याला उचलला आणि त्याला पहिला मिठी मारला. तू पैसे दिलेस असं म्हटलं. अरे बोल मी पैसे दिले काय बोललो माहिती, मनुष्य काय म्हटलं, रोज तू मला दान करत होतास. काय म्हटला, रोज तू मला दान करत होतास, रोज मला तू 2 रुपये टाकत होतास, रोज तू मला दान करत होतास, मी तुला एकदाच दान केले. काय म्हटला, मी तुला एकदाच देणं केलंय. काय केलंय म्हटला, मला देवाला भरपूर दिलं, तुम्ही भरपूर दिलं, म्हणजे मला देवाला भरपूर दिलं. तू मला रोज टाकत होतास, मी तुला एकदाच टाकून मदत केली. घे, देवाने दिले देवाने घे म्हटलं. काय म्हटलंय, मला देवाने दिलं देवाने दिलेलं आहे म्हटलं. मी जा तुझी बायको बरी झालेली आहे. बघा किती सुंदर असा एकमेकावर कळवळा आला, किती सुंदर देव आपला चांगला.
देव सांगतो की संकट समयातून आम्ही तुला सोडवणार आहे देवाने सांगतो. तो मी परमेश्वर सांगतो. बरोबर आपल्या गुप्ततेशी पित्याशी कसं करायचं आहे, एका खोली जाऊन एकांती प्रार्थना करायची आहे आणि पित्याशी आपल्या कोणाची गुप्ततेशी पित्याशी प्रार्थना करायचं आणि मागायचं. मग तू म्हणतो की मी तुला प्रार्थनेमध्ये मागचे प्रतिफळ देणार आहे परमेश्वराचा. येशू ख्रिस्त आपण आपलं जीवन देवा बापाची जीवन लेख आहे. खरोखर आपण प्रार्थनेमध्ये सुरुवातीमध्ये राहायचं. खरोखर माझी इच्छा आहे की अनेक संख्या लोक आता आपल्या प्रार्थनेमध्ये येणार. हे खरोखर प्रार्थनेचं स्थळ घर केलेलं आहे आपण. खरोखर देवाची इच्छा काय असं काय सांगता येत नाही आपल्याला. देव कसा चालवला आपल्याला काय सांगता येत नाही. फक्त आपण काय करायचं, देवाच्या आराधनेमध्ये सुरुवातीमध्ये राहायचं. खरोखर देवाकडे वचन आशीर्वादित करू आणि वचनाद्वारे आपल्याला सहाय्य मिळेल. आपण प्रार्थना करू आणि प्रभूची प्रार्थना. प्रभू परमेश्वरा, आकाशात पृथ्वी निर्माण करते जीवन देवा, की त्या सुंदर समय आम्हाला दाखवला तुझं नाव घेऊन दिवस संधी देऊन तुझी की त्या आज जे तुझं वचन झाले ते वचन आशीर्वादित करा. आज जे काही गाणी झाली ती गाणी तुमची आशीर्वादित करा. तिथे या पिढीमध्ये या घरामध्ये तुमची आराधना व्हावी. पण प्रवेश पित्याही केवळ तुमची इच्छा प्रवेश पित्या, प्रवेश पित्या तुमच्या इच्छेप्रमाणे चालणारे आम्ही लेकरं प्रवेश पित्या. तिथे आमच्या ह्या तुमच्या लेकरांच्या काय कळत न कळत काय पाप आपल्याला घडलं असेल तर आम्हाला माफ करा. तिथे माझ्या येशू बापा, तुम्ही संकटकाळी मदत करणारा, अडचणीतून बाहेर काढणारा, दुःख समय आम्हाला मदत करणारा प्रवेश पित्या जीवन देव बापा. पित्या आम्ही जी काही तिची प्रार्थना सुवार्ता चालू केलेली आहे ती तुला मान्य असून ते प्रवेश पित्या. पित्या हे वचन आज झाले ते आशीर्वादित कर. प्रवेश पित्या हे तुझे वचन आमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये राहून सर्व पाप अपराधापासून आम्हाला दूर करा प्रवेश पित्या. पित्या आमचं मन आणि अंतःकरण वचनानं भरून जावं असं तुमच्या दयेने प्रवेश करा. तुमचं वचन बोलण्यासाठी प्रत्येक आमच्या बंधुवर्गाला तयारी करा प्रवेश पित्या. तुमच्या सेवेमध्ये घ्या, मार्गामध्ये घ्या प्रवेश पित्या. तुमची सेवा आमच्याकडून करून घ्या प्रवेश पित्या. पित्या बापा येशू ख्रिस्ता माझ्या जीवन दे प्रवेश पित्या. आता जे काय आमचे बंधुवर्ग इथे जमलेले आहेत, आमची लहान लेकरं आहेत, त्या सर्व बंधुवर्गांच्या लहान मुलांच्या भरपूर आशीर्वाद द्या प्रवेश पित्या. त्यांच्याकडून तुम्ही सेवा चाकरी आराधना करून घ्या आणि तुमची इच्छेप्रमाणे घडवान चालवा त्यांच्याकडून तुम्ही सेवा करून घ्या प्रवेश पित्या. पित्या सर्वांना तुम्ही आशीर्वादित करा, सर्वांना तुम्ही निरोगी करा प्रवेश पित्या. पित्या माझ्या येशू ख्रिस्ता आकाशाने कपाट उघडून देणारा तुम्ही आमचा जीवन दे बाप आहे प्रवेश पित्या. पित्या हे घर आशीर्वादित करा. हे घरातील तेला मिठाला बुट्टीतील भाकरीला बरकत द्या, पुरून इतका आशीर्वाद द्या प्रवेश पित्या. पित्या हे घर आशीर्वादित करा. त्या घरामध्ये तुमची प्रार्थना काय नसेल प्रत्येकाने प्रवेश पित्या. हे वचन दिलं आणि हे वचनाद्वारे तुम्ही बोला म्हणून तुमची उपकार पित्या. येशू ख्रिस्ता इथे बसले हर एक व्यक्ती तुमचा एक भरपूर आशीर्वाद येशूच्या गोड आणि नावाने मागतो नाही. आपण प्रभूची प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानस, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी जसं आम्ही आपल्याकडून सोडून सोडले तसेच तुमच्या नामासून आणि आम्हाला तर आम्हाला आणि केलेल्या सामर्थ्य आणि ही सर्व काही